विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावरती धक्के दिले। आता मात्र अजित पवार याची परतफेड करण्याची तयारी करतात। भोसरी विधानसभेमधून याची सुरुवात होणार आहे। भोसरी विधानसभेच्या वेळेला शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अजितदादांचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःच जाहीर केलंय। तसंच भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे 20 माजी नगरसेवकांसोबत पुन्हा एकदा घड्याळ हाती घेतात। या संदर्भामध्ये अजितदादा आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावा सुद्धा लांडे यांनी केलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी स्वतःचा बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी अजितदादांनी आता पत्ते खुले करायला सुरुवात केली आहे। काम करत असताना त्या ठिकाणी शेवटी आम्हालाही असं वाटतं की आपल्याला कोणी या ठिकाणी या शहरामध्ये एक ताकद दिली त्याची अजित पवारांनी दिलेली। शरद पवार हे त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी देवघरात ठेवलेला त्या ठिकाणी असणारा एक नेता, एक आपला असणारा बहुजन समाजाचा मोठा माणूस आणि त्याची पूजा मी करतो, त्यामुळे ते आपल्या मनात ते श्रद्धास्थान आहे। पण या शहरातला विकास लोकशाहीमध्ये चांगलं काम करणार कोणी तो अजित पवार आहे। ज्यांनी आपल्यासाठी काम केले त्यांना परत ताकद द्या, त्यांना वाऱ्यावरती सोडू नका असं मी अजित गव्हाणेंना सांगितलेलं आहे। त्या सर्व नगरसेवकांशी बोलून तो माझ्याशी चर्चा अजून काही झालेली नाही, पण माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी अजितदादांच्या वरून जावं असं मला त्या ठिकाणी वाटतंय। आता जर ते येतील म्हणजे इकडं हा अगदी बरोबर, म्हणजे शेवटी कोण आहे आता दुसरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।